हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 18, श्लोक 41. क्रोधो विगुणस्य यो निर्बंधम करोति वे स्वरामशैव धीरस्य सर्वदा आसव कृतिमः. अनुवाद. जो अज्ञानी हट्टाने चित्तवृत्तीचा निरोध करतो, त्याच्या चित्तवृत्तीचा निरोध होणे कसे शक्य आहे? स्वरूपात मग्न झालेल्या धैर्यशील पुरुषासाठी चित्तवृत्तीचा निरोध ही स्वाभाविक गोष्ट आहे. विवेचन. निरोध ही स्वाभाविक गोष्ट असते. प्रयत्न करणे म्हणजे ते मनाचे कार्य आहे. जसे वाईट काम मनामुळे होते, तसेच चांगले काम सुद्धा मनामुळेच होते. भोग जसा मनामुळे होतो, तसाच त्याग सुद्धा मनामुळे होतो. संसाराची आसक्ती जर मनाची आहे, तर मोक्षाची आसक्ती सुद्धा मनामुळे आहे. जोपर्यंत मन आहे, इच्छा आहेत, तोपर्यंत शांती मिळू शकत नाही. मनाचे पोषण कर्मातून होते. कर्माशिवाय मन राहू शकत नाही. म्हणून अष्टावक्र म्हणतात की जे हट्टाने चित्तवृत्तीचा निरोध करतात, ते तो मनामुळेच करतात. त्यामुळे चित्तवृत्तीचा निरोध होत नाहीच, उलट मन अधिक बळकट होते. अहंकार प्रद्विग्नित होतो, स्वाभिमान दृढ होतो. यामुळे अज्ञानी माणसाला कधी शांती मिळत नाही. पण ज्याने आत्म्याचे स्वरूप ओळखले आहे, त्याला चित्तवृत्तीचा निरोध करावा लागत नाही, तर ती त्याची स्वाभाविक अवस्था असते. म्हणून त्याला शांतीही प्राप्त होते. तो इच्छाविरहित स्वतःच रम्मान होतो. त्याला हट्टाने काही करावे लागत नाही. आत्मज्ञानाचेच वृत्ती शांत होतात, प्रयत्न केलेले नव्हे. अध्याय 18, श्लोक 42. भावस्य भावकः कंचिन्न न किंचिद भावको अपरः उभया अभावकः कच्छिद्द एवमेव निराकुलः. अनुवाद. काही जण भावरूप असल्याचे मानतात, काही जण काहीच नाही असे मानणारे आहेत. तसेच काही जण दोन्ही मते मानणारे आहेत. तसेच काही जण दोन्हीही नाकारणारे आहेत व तेच स्वस्थ शांत चित्ताचे आहे. विवेचन. काही लोक ईश्वराला भावरूप मानतात. काही जण केवळ अभावरूप शून्य असल्याचे मानतात. आस्तिक म्हणतो ईश्वर आहे, तर नास्तिक म्हणतो परमात्मा अस्तित्वातच नाही. परंतु अष्टवक्र म्हणतात की दोघेही अज्ञानी आहेत. कारण या दोघांचीही बुद्धिवादी मान्यता व समजूत आहे. दोघांनीही जाणलेले असे काहीच नाही. दोघेही रूढीवादी आहेत, परंपरावादी आहेत. परमात्मा तर एवढा विराट व अंतहीन आहे की बुद्धीच्या क्षुद्र मर्यादेत तो सामावणे शक्य नाही. बुद्धी त्याला जाणू शकत नाही. तसेच वाणीही त्याचे वर्णन करू शकत नाही. ईश्वर आहे किंवा नाहीच या दोन्हीही बुद्धीच्या घोषणा आहेत.
ज्यांनी ईश्वराला जाणलेले नाही व तरीही ईश्वर आहे असे म्हणतात ते अज्ञानी आहेत. ज्यांनी खरोखर जाणलेले असते ते मौन व्रती धारण करतात, कारण त्यांना ते अभिव्यक्त करणे अवघड होते. म्हणून खरा ज्ञानी पुरुष ईश्वर आहे म्हणत नाही किंवा ईश्वर नाही असेही म्हणत नाही. तो दोन्ही भूमिकात तटस्थ राहतो. कोणतेही आग्रहपूर्वक वक्तव्य वा विधान तो करत नाही. व असा ज्ञानी पुरुषच परमशांती प्राप्त करून स्वस्थ व शांत चित्ताने जगतो. कोणतीही एक भूमिका घेतल्याने विवाद निर्माण होतो. तर्काने ईश्वराचे अस्तित्व असल्याचे सिद्ध करता येत नाही, तसेच ईश्वर नसल्याचे सुद्धा तर्काने सिद्ध करता येत नाही. अध्याय 18 श्लोक 43. शुद्ध अद्वय आत्मानं भावयन्ति कुबुद्धयः न तु जानन्ति सम्मोहात् यावत् जीवम् अनिर्वताः. अनुवाद: कुबुद्धी पुरुष शुद्ध अद्वैत आत्मा असल्याची भावनिक समजूत करून घेतात, परंतु मोहपाशामुळे त्याला जाणू शकत नाहीत, म्हणून आयुष्यभर ते सुखापासून वंचित राहतात. विवेचन: सुख हे ज्ञानप्राप्तीनंतर मिळणारे फळ आहे. अज्ञानी माणसाला ज्ञानाच्या अभावात सुख कसे मिळणार? अज्ञानी माणूस कितीही पक्की समजूत करून घेतो की आत्मा आहे, परमात्मा आहे, संसार खोटा आहे, मायारूप आहे, तरीही त्याला सुखाचा लोभ होऊ शकत नाही. तरीही त्याला सुखाचा लाभ होऊ शकत नाही, कारण केवळ समजूत करून घेण्याने सुख मिळत नाही. सुख होते ते सत्य जाणल्याने. परंतु कुबुद्धीचा पुरुष संसाराच्या सर्व मोहपाशात अडकलेला असतो. त्यामुळे तो आतून जाणून घेण्यास असमर्थ असतो आणि केवळ ढोंग म्हणून शुद्ध अद्वैताची इच्छा बाळगतो. जगात असे अनेक लोक आहेत की जे चोरी करतात, बेईमानी करतात, असत्य, क्रोध, लोभ, अज्ञान व दुराग्रह यांच्या चिखलात स्वइच्छेने फसलेले असतात. तर तेच तोंडाने मात्र या विरुद्ध बोलून व्रत घेतात की चोरी करणार नाही, खोटे बोलणार नाही वगैरे.